याकडे आपण लक्ष देणार आहोत। आणि आजचा जो मेसेज आहे तुम्हाला कल्पना आलीच असेल की मी कशावर बोलणार आहे। आम्ही देवाला जे देतो ते कशा प्रकारे द्यावं हा महत्त्वाचा विषय आहे। किती द्यायचं याच्यावर मी बोलणार नाही। आज स्टीवर्डशिप संडे नाही आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये असतो, परंतु तो मी आल्यावर घेणार आहे ऑक्टोबरमध्ये। आणि म्हणून आज स्टीवर्डशिप संडे नसल्या कारणाने कारभारी पण आम्ही कशाचं करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे यावरती आपण लक्ष देणार आहे। कारण आज मी जे बोलणार आहे ते परमेश्वराने आम्हाला जे रिसोर्सेस दिलेले आहेत, जे स्तोत्र दिलेलं आहे, जे आशीर्वाद दिलेले आहेत किंवा जे कलागुण कौशल्य दिलेले आहेत त्याचं कारभारी पण कसं करायचं हा आजचा विषय असणार आहे। आता कारभारी पण म्हटलं की तुमच्या विचारात पहिली गोष्ट येते ते म्हणजे पैसे। आता पैशाशिवाय काय बोलणार नाही, परंतु पैसे सोडून आपण बोलणार आहे आणि आज विचार करणार आहे। कारण कारभारी पण हे नुसतं पैशाच्याच बाबतीमध्ये केलं जातं किंवा होतं असं मुळीच नाही। आणि म्हणून प्रभूने जे आम्हाला दिलेलं आहे त्याचं कारभारी पण कसं करायचं ते कारभारी पण करत असताना परमेश्वराने जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादांचं पण स्टीवर्डशिप कारभारी पण करणं फार महत्वाचं आहे। प्रभूने आम्हाला जे आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादांचा जर आपण योग्य उपयोग केला तर त्याच्याद्वारे इतर लोक कसे आशीर्वादित होतात याचे एक सुंदर उदाहरण आज आपल्याला या योहानाचे सुवर्तमान 6 अध्यायामध्ये पाहायला मिळतं। आणि म्हणून तुम्ही म्हणत असाल जर पैशाविषयीच कारभारी पण आपण करणार तर नाही। प्रभूने जे आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत त्या इतरांना कसे भागीदार करता येईल आणि इतर कसे त्यामध्ये आशीर्वादित होतील याकडे आपण लक्ष देणार आहे। कारभारी पण म्हटलं की दशमांश देणं हा पहिला मुद्दा येतो। आणि तुम्ही म्हणाल की दशमांश देणं प्रभूला हे फार योग्य गोष्ट आहे, प्रभूला ते आवडतं। आणि आम्ही दशमांश याचा अर्थ जी आमची मिळकत आहे महिन्याकाठी त्या मिळकतीतला 10वा भाग जो आहे तो प्रभूला देणे। आणि परमेश्वराने दिलेल्या सर्वांचे आम्ही आभार मानणे हा त्या दशमांश देण्यामागचा उद्देश आहे। कदाचित काही लोकांना असं वाटत असेल की ही दशमांशाची पद्धत तर जुन्या करारात होती, नवीन करारामध्ये संतोषानं देणारा देवाला होतो याच्यावरती अधिक जोर आहे किंवा भर आहे। परंतु वास्तविक जर आपण शास्त्रामध्ये पाहिलं तर पहिला दशमांश ज्याने दिलेला आहे तो होता अब्राहम। आणि अब्राहमाने मल्कीसदेक राजाला आपल्या सर्व गोष्टींचा त्याने 10वा भाग त्या बाळकसाहेबांना दिलेला आहे। त्यामध्ये जे आहे ती गोष्ट जी आहे ती महत्वाची आहे। ती म्हणजे अब्राहमाने कोणी सांगितलं म्हणून नाही तर स्वेच्छेने आणि आनंदाने मल्कीसदेकाला आपल्या मिळकतीचा दशमांश दिलेला आहे, 10वा भाग दिलेला आहे। आणि म्हणून तेव्हापासून ही सिस्टम किंवा ही पद्धत अनेकांनी अवलंबलेली आहे। आणि आज तागायत आपल्या मंडळीच्या मध्ये दशमांश प्रभूला देणं हे किती महत्वाचं आहे। आणि याविषयी मलाकी संदेशात सुद्धा प्रभूच्या आत्म्याने प्रेरित होऊन 3ऱ्या अध्यायामध्ये दशमांश प्रभूला जर नाही दिला तर प्रभूला किती वाईट वाटतं या गोष्टीचं वर्णन करतो, त्याकडे आपण नंतर येणार आहोत। यहुदी नियम जो होता तो यहुदी नियम असा होता की प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीने आपल्या कमाईचा 1/3 भाग हा धार्मिक हेतूंसाठी द्यावा। मग त्या 1/3 भागाचे पुन्हा 3 भाग केले जात असत। म्हणजे जे आहे ते जे जबाबदार लोक होते त्यातला पहिला भाग जो होता तो 10वा भाग होता। त्या 10व्या म्हणजे जे 1/3 भाग असे त्याचे समान 3 भाग केले जात असत। आणि त्या पहिल्या भागामध्ये लेवी वर्ग असे म्हणजे देवाची सेवा करणारे याजक लोक असत, त्यांना हे दशमांश देणारे जे लोक आहेत 1/3 देणारे लोक आहेत त्या 1/3 एक भाग जो असे तो देवाची सेवा करणाऱ्यांसाठी वेगळा केला जात असे। कधी कधी काही चर्चेस मध्ये आम्ही जातो त्या चर्चमध्ये पास्टर्स फंड म्हणून एक वेगळं असं लेजरला पेज असतं। आणि तो भाग झाला की मग जो दुसरा भाग असे समान भाग असे तो इस्रायलमधील पशुपालन आणि
धान्यांसाठी म्हणजे शेतीसाठी तो भाग वेगळा केला जात असे. आणि मग जो तिसरा भाग असेल जो समान असेल तो जो भाग आहे हा गरिबांसाठी वेगळा केला जात असे. अशा प्रकारे देण्यात येणाऱ्या 1/3 भागाचे पुन्हा 3 भाग करून सगळ्या चर्चमधील घटकांची काळजी घेण्यात येत असे प्रियानो. आणि म्हणून तेव्हापासून हा दशमांश देणे 1/3 प्रभूला देणं ही पद्धत आपल्या मंडळांच्या मध्ये अस्तित्वात आलेली आहे. तुम्ही या सेंट क्रिस्टोफर चर्चला किंवा जे ऐकत आहे त्याने आपापल्या चर्चला पैसे द्यावे म्हणून मी उपदेश आज करत नाही. कारण आपण आज जो उपदेश ऐकणार आहोत त्यातून एक विश्वासू एक प्रामाणिक कारभारी मी कसा होऊ शकतो की जेणेकरून मला जे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत ते मी इतरांना कसे आशीर्वादित करू शकतो यावरती आपण जोर देणार आहे. आज आपण अशा एका चर्च बद्दल पाहणार आहोत ज्या चर्चचं वर्णन आपल्याला संत पावलाने केलेलं आहे. ज्या चर्च बद्दल 4 वैशिष्ट्य फार महत्वाचे आहे. आपण त्या शास्त्रपाठाकडे वळणार आहे. करिंदकराचं 2रं पत्र काढूया आपण सर्वजण आणि त्या 2ऱ्या पत्रामध्ये 8व्या अध्यायाकडे आपण लक्ष देऊया. 8व्या अध्यायाच्या पहिल्या काही वचनामध्ये फार महत्वाचं एक घटना दाखवलेली आहे. ती म्हणजे मासेडोनिया या ठिकाणची ही मंडळी आहे आणि त्या मंडळीवरती देवाची कृपा जी झालेली आहे ती कशा प्रकारे देवाची कृपा होते हे लिहिलेलं आहे. म्हणून या मासेडोनिया मंडळीबद्दल गेल्या रविवारी मी थोडक्यात बोललो होतो. आज पुन्हा थोडंसं सविस्तररित्या मी मांडत आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो या मंडळीची 4 गुणवैशिष्ट्ये म्हणजे संकट समय देखील यांनी प्राधान्य देण्याला दिलेलं आहे, प्रभूला दिलेलं आहे. आणि म्हणून 2ऱ्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक आणि त्यांचे अत्यंत दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपत्ती विपुल झाली. औदार्य संपत्ती म्हणजे स्वतः संकटामध्ये असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून जे इतर घटक जे आहेत चर्च मधले जे संकटामध्ये आहेत जे आर्थिकरित्या दुबळे आहेत त्यांची गरज भागवण्यासाठी हे उत्सुक होते. मला नाही मिळत आणि तुला कसं देऊ हा विषय नव्हता तिथे. मला जरी नसले तरी तुला मी देणार हा विषय महत्वाचा आहे. असल्यानंतर देण्यामध्ये काही मजा नसते पण काही नसताना जेव्हा आम्ही देतो त्यामध्ये त्याग असतो. जसं आई आपल्या घासातला घास आपल्या लेकराला भरवते तो प्रेमाचा घास असतो, त्यागाचा भाग असतो. एक घास मी कमी खाईन पण माझ्या लेकराचं पोट भरेल. ही मनोवृत्ती चर्च मधील प्रत्येक सभासदाची मासेडोनिया मंडळीची होती. आणि असली चित्तवृत्ती असली मनोवृत्ती आमच्यामध्ये असावी. आणि म्हणून औदार्य संपत्ती जी आहे ती आम्ही वाढवायला पाहिजे. औदार्य म्हणजे गेस्चर आहे ना, एकमेकांशी वागणं. आणि ह्या मासेडोनियातील मंडळी जे ते सभासद होते विश्वासणारे होते आणि म्हणून ते एकमेकांना देण्यामध्ये औदार्य दाखवत होते. आणि ही औदार्य दाखवण्याची संपत्ती जी आहे ना हे जे मोठेपणा आहे ना हा छोटा नव्हता तर तो विपुल होता असं संत पाऊल लिहित आहे. जेव्हा या मंडळीतील लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं तेव्हा ते विश्वासामध्ये आले होते आणि त्यांनी होतं नव्हतं ते सारं विकून आपल्या मंडळीतील गरजूंची गरज पूर्ण केलेली आहे. आणि संत पावलाने लिहिलेलं आहे त्याचं लक्ष होतं बारकाईने लक्ष होतं मंडळीतील प्रत्येकाकडे. मंडळीच्या सभासदांची आर्थिक परिस्थिती काय आहे हे त्यावरती धनीपण करणारे ओळखतात. आणि म्हणून तो असं म्हणतो की संकटाच्या मोठ्या परीक्षेत असताना देखील तुम्ही आनंद केलेला आहे. रडत बसली नाही आमच्याकडे पैसे नाही ते आमच्याकडे चालतं जास्त. फंडरेज करा, पैसे काढा, पैसे द्या, अनाउन्समेंट करायला लावते. पण हे लोक एवढे जागृत होते आध्यात्मिक जीवनामध्ये की जी मंडळीतील लोकांची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी स्वतः संकटात असताना देखील, स्वतः गरिबी असताना देखील, स्वतः गरिबीमध्ये असताना देखील त्यांनी दिलेला आहे.
हे औदार्य संपन्न ही जी मंडळी होती, त्या मंडळीमुळे, त्या स्वभावामुळे, त्या त्यांच्या बदललेल्या जीवनामुळे त्यांचं नाव आज या पवित्र ग्रंथामध्ये आलेलं आहे. खाऊन खाऊन आपण स्वतःसाठी खाणार किती? अरे आपल्या घरामध्ये आपण किती चांगल्या गोष्टी आणणार तरी किती? पैसे साठवून ठेवणार तरी किती? प्रभू म्हणतो हे करू नका, कारण कधी ते चोर येईल आणि घेऊन जाईल, कधी त्याला जंग पकडेल आणि ते खराब होईल याचा नेम नाही. तुम्ही आपल्यासाठी स्वर्गात संपत्ती साठवा, जिथे चोर येत नाही, जिथे नाणे खराब होत नाही, जिथे तुमची साठवणूक तिला कोणी हात लावू शकत नाही. ख्रिस्ताने आम्हाला मंडळी या छत्रीखाली का आणलेले एकत्र? आम्ही एकमेकांची काळजी घेण्यासाठी. आमच्या छत्रीची एक काडी तुटली तर छत्री फेकून देतो का आपण? जाऊ दे, काडी तुटली, आता मी नवीन छत्री घेते, तिला 10 वेळा रिपेअर करणार आणि तीच वापरणार. मग मंडळीमध्ये जर अशी व्यक्ती एखादी असेल किंवा अनेक असतील तर त्यांच्या काळज्या घेणं आमच्या सारख्या विश्वासधाऱ्यांची ही गरज आहे आणि आमचं कर्तव्य आहे, जे या मासिदोनिया मंडळीने केलेलं आहे. आणि म्हणून स्वतःवर संकट असताना देखील, स्वतःकडे विपुलता नसताना देखील ते औदार्य संपन्न होते. इतरांची काळजी घेण्यामध्ये ते सरसावलेले होते. आणि म्हणून त्यांचा विश्वास होता की आमची परीक्षा जरी होत असली, म्हणजे आमचा छळ जरी होत असला, तरी आम्ही देवाच्या लोकांना देण्यामध्ये मागे पडणार नाही. आणि म्हणून मासिदोनियाच्या मंडळीला मिशनरी मंडळी म्हणण्यात आलेलं आहे. जे MU करत आहेत त्यांनी हा अभ्यास केला असेल. मिशनला सुरुवात या मंडळीपासून झालेली आहे. आम्ही मिशन कसं करावं याचे धडे या मंडळीने दिलेले आहेत. आणि 2000 वर्षापूर्वीची ही मंडळी आमच्यासारखी सुशिक्षित जास्त नव्हती, शिकले सवरलेले नव्हते, टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे नव्हती, पण जे होतं ना या सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ होता, आणि तो म्हणजे येशू त्यांच्याकडे. आज आमच्याकडे सगळं आहे पण येशूच नाहीये. आज आमच्याकडे सगळं आहे पण धार्मिकताच नाहीये. देवाच्या गोष्टीबद्दल जी लगन ज्याला म्हणतो ना आपण, जो उत्साह, तोच नाहीये. आणि म्हणून प्रियानो, ही सुंदर मंडळी आहे आणि ह्या मंडळीने आपल्याला पहिल्या धडा शिकवलेला आहे की संकट समयी देखील त्यांनी प्रभूला आणि देवाच्या लोकांना प्राधान्य दिलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे आणि ते म्हणजे की देणं हे फक्त मालमत्ता आणि पैसा अडका यांनीच नाही, तर आमचं जे देणं आहे हे देणं आम्ही स्वतःच्या इच्छेने प्रभूला दिलं पाहिजे, स्वतःच्या इच्छेने दिलं पाहिजे. ही मंडळी जर तुम्ही अभ्यास केला तर या मंडळी काही श्रीमंत नव्हती. मी जरा थोडं पाहत होतो आणि या मंडळीचा अभ्यास करत होतो आणि तेव्हा मला असं दिसून आलं की ही मंडळी सर्वसाधारण होती. या मंडळीकडे जास्त पैसा अडका नव्हता आणि तरी देखील ते देवाच्या लोकांची सेवा करण्यामध्ये पैसा अडक्यानेच नव्हे, मालमत्ता विकूनच नव्हे, तर त्यांच्या भावना, त्यांचं प्रेम, त्यांची जिद्द, कळकळ यांनी ते इतरांच्या पर्यंत पोहोचत होते. आणि म्हणून ही मंडळी अखंड राहिली, एकमेकांच्याकडे त्यांचं लक्ष होतं. आणि ही मंडळी जरी पैशाने गरीब असली तरी कोणी जर दानधर्म करू शकला नाही, कोणी जर काही गोष्टीसाठी मंडळीच्या देऊ शकलं नाही, तर इतर लोक नावं ठेवत नव्हते. ते समजून घेत होते की त्यांची परिस्थिती तशी नाही, बेताचीच आहे. आणि म्हणून इतका समजदारपणा, इतकं आध्यात्मिक जीवनामधलं प्रौढत्व जे आहे ते आजच्या मंडळींच्या मध्ये यावं, ही देवाची शिकवण आज या मासिदोनिया मंडळीतून आम्हाला पाहायला मिळते. आम्ही जे करतो ते आम्ही इच्छेने, स्वतंत्र आपली जी इच्छा आहे, कळकळीने, सद्भावनेने, प्रेमाने आपण करायला हवं. तिसरं वैशिष्ट्य या मंडळीचं आहे आणि ते म्हणजे देणं किंवा इतरांची सेवा करणं ही जबाबदारी मानत नव्हते, तर ती एक संधी आहे असं ते मानत होते. आणि हीच गोष्ट या मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. कारण तिसऱ्या वचनाकडे निवळत आहे, कारण त्यांनी शक्तीप्रमाणे आणि शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले, अशी मी साक्ष देतो. आपण होऊन, स्वतःहून,
संत पावलाला सांगावं लागलं नाही की या बाईला किंवा या पुरुषाला किंवा या कुटुंबाला गरज आहे, जरा जावा तिकडे. स्वतःहून स्वतःच्या शक्तीप्रमाणे आणि काही लोकांनी स्वतःच्या शक्ती पलीकडे जाऊन औदार्य दाखवलेलं आहे. किती छान. आम्ही त्या पातळीपर्यंत पोहोचलो आहोत का, हा विचार करण्याचा भाग आहे. आज आपण यावरती विचार करणं आवश्यक आहे. चर्चने आम्हाला पाहायला मिळतं की पावलाला विनंती केलेली आहे. काय विनंती केलेली आहे की यांनी संत पाऊल या मासिदोनियाची मंडळी स्थापन करून पुढे गेलेल्या असताना सेवेसाठी जेव्हा त्याला पैशाची गरज होती ही या मंडळीला कळाली, तेव्हा यांनी आपसात दान गोळा केलेला आहे आणि ते पाऊलाला पाठवलेलं आहे. संत पाऊल म्हणतो की मला नको, मी माझं तंबू शिवण्याचं काम करतो, माझी उपजीविका मी करत आहे. तरी देखील या मंडळीने विनंती केली की नाही, तुम्ही या दानाचा कृपया स्वीकार करावा. किती छान मंडळी. असा आदर्श परमेश्वराने शास्त्रातील या मंडळीच्या द्वारे आपणासमोर ठेवलेला आहे. देण्यामध्ये सरसावलेली ही मंडळी होती. सेवकाचं देणं बंद करणारी नव्हती. सेवकाला जे द्यायचं आहे ते पूर्णपणे देणारे होते. त्यामध्ये काटछाट करणारी मंडळी नव्हती. देवाच्या सेवकाला जे दिलं जातं ते ओरबाडून घेणारी ही मंडळी नव्हती. तरी देवाच्या सेवकाची पूर्णपणे काळजी घेणारी मंडळी होती. आणि ही महत्वाची बाब आहे या मंडळीमध्ये. आणि म्हणून हिला मिशनरी मंडळी, म्हणजे यांच्याकडे जे होतं ना ते देण्यासाठी सरसावलेली मंडळी म्हणून प्रसिद्ध आहे. प्रभूने आपला गुण या विश्वासदारांच्या मध्ये दिलेला होता. आमच्याकडे जर काही मागितलं कुठल्या प्रोजेक्ट साठी तर काय काय सारखं मागतात. किती द्यायचं मंडळीला, हे नाही झालं की ते काहीतरी येते, दुसरा कार्यक्रम येतो, दुसरा झालं तिसरा येतो. काय काय मंडळींच्या मध्ये अशी तक्रार आम्हाला ऐकायला मिळते. आणि म्हणून अशा तक्रारी करण्यापेक्षा आपल्या शक्तीप्रमाणे आणि शक्ती पलीकडे जाऊन जर शक्य असेल तर आम्ही इतरांची गरज पूर्ण करण्यासाठी आमचे आध्यात्मिक अंतचक्षु उघडे ठेवणे गरजेचं आहे. याला कारभारी पण म्हणतात. चौथी गोष्ट आहे, चौथी वैशिष्ट्य या मंडळीचं मासिदोनिया. देणं म्हणजे नियम आहे असं ते मानत नव्हते, तर देणं म्हणजे देवाला प्राधान्य देणं असा त्यांचा विश्वास होता. आज मी जर या व्यक्तीला पुरवत आहे, आज मी जर या व्यक्तीची गरज पूर्ण करत आहे, तर ती मी त्या व्यक्तीची नाही तर त्या व्यक्तीमध्ये असलेल्या ख्रिस्ताची गरज मी पूर्ण करत आहे. म्हणून येशू ख्रिस्त एकदा म्हणाला की जर तुम्ही लहानातल्या लहानाला देखील थंड पाण्याचा ग्लास दिला तर ते त्याला नाही तर मला केल्यासारखं आहे. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे? आणि हा अर्थ मासिदोनियातील विश्वासदारांनी समजून घेतला. म्हणून त्यांना देणं किंवा सेवा पुरवणं हे नियम मानले जात नव्हते, तर ती एक प्रभूने दिलेली सेवा आहे. देवाची सेवा आपण करतो, देवाला प्राधान्य देतो, हा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून प्रियानो, कारभारी पण ही आपली निवड असते. वचन 6 मी वाचत आहे, 5 आणि 6. आम्हास अपेक्षा होती तेवढेच नाही, तर त्यांनी प्रथम आपणास प्रभूला दिले. बघा, आपणास प्रभूला दिले म्हणजे त्यांनी, मंडळींनी, विश्वासणाऱ्यांनी स्वतःला पहिलं प्रभूला स्वाधीन केलेलं आहे. आम्ही पहिलं द्यायला पाहतो आणि मग आपण स्वतःला प्रभू समोर सादर करतो, ही चूक आहे. जेव्हा आम्ही पहिलं स्वतःला प्रभू समोर समर्पित करतो तेव्हा प्रियानो मग देण्याची भावना, प्रेम करण्याची भावना, गरजूंच्या पर्यंत पोहोचण्याची तळमळ आपल्यामध्ये आपोआप निर्माण होते. हे 5,000 मी मगाशी वाचलं ना शुभवर्तमानामध्ये, त्यावेळेस येशू स्वतः त्या मोठ्या लोकसमुदायाकडे पाहून कळवळला आणि त्याने शिष्यांना विचारलं, यांना खाव्यास देण्यासाठी काही आहे काय?
ते लोक नाही आले भूक लागली प्रभू आम्हाला दे जेवायला असं म्हणत. येशूने विचारलं. कोणाला विचारलं? फिलिपाला. कोणाला विचारलं? आणि म्हणून प्रियानो असं म्हटलेलं आहे, त्या मासिदोनियातील मंडळीने प्रथम आपणास प्रभूला समर्पित केले आणि मग देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिलेले आहे. यावरून पिताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुम्हामध्ये कृपेच्या या कार्याची पूर्णताही करावी. हे कृपेचं काम आहे प्रियानो. इतरांची जेव्हा आम्ही गरज पूर्ण करतो, इतरांच्यासाठी जेव्हा आम्ही आपलं सर्वस्व देतो, त्यावेळेला त्यांच्यावर आपण कृपा करतो, मेहरबानी नाही. म्हणून घेणाऱ्याने पण मेहरबानी समजून घेऊ नये. आम्हाला प्रभूने दाखवलेलं आहे आणि ते आम्ही करत आहोत की त्या घेणाऱ्या व्यक्तीला जाणीव करून द्यायला पाहिजे. आपण सर्व कारभारी आहोत. कुणीतरी म्हटलेलं आहे प्रियानो की देवाने आम्हाला पृथ्वीवर ठेवलेलं आहे ते या पृथ्वीचे मालक पण करण्यासाठी नाही, तर त्या पृथ्वीची राखण करण्यासाठी, मशागत करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे. फार सुंदर वचन आहे. त्या पृथ्वीचे कारभारी पण करण्यासाठी प्रभूने आम्हाला ठेवलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही निवड करायची आहे की मी चांगला कारभारी म्हणून प्रभू समोर स्वतःला सादर करणार आहे की अकार्यक्षम म्हणून मी स्वतःला प्रभू समोर सादर करणार आहे. निवड आपली आहे. आम्ही स्वतःला कुठल्या प्रकारचा कारभारी म्हणून प्रभू समोर सादर करणार आहोत. या वचनाला ना हंगामाचा नियम असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? हंगामाचा नियम. म्हणजे काय की आम्ही जेवढी जास्त पेरणी करणार तेवढी जास्त प्रभू आम्हाला कापणी करायला मदत करणार आहे. जेवढं जास्त आम्ही काम करणार तेवढं प्रभू आम्हाला जास्त पर्यायाने देणार आहे. आणि म्हणून पेरणी करणाऱ्याचा दाखला आहे. त्याला किती पट मिळालं? 30 पट, 60 पट आणि 100. हो, तुम्ही आणि मी मंडळीमध्ये आपलं इनपुट जे आहे आजच्या टेक्नॉलॉजिकल भाषेमध्ये आम्ही काय इनपुट करतो यापेक्षा किती इनपुट करत आहे हे महत्वाचं आहे. हे प्रभू पाहतो. आम्ही देवासाठी किती जास्त काम करत आहोत. जेवढं आम्ही जास्त काम करू आपल्या समाजासाठी, आपल्या मंडळीसाठी, तेवढा जास्त आशीर्वाद प्रभू आम्हाला देणार आहे. हा पेरणी करणाऱ्याचा दाखला प्रभू आम्हाला शिकवतो. जेवढी जास्त पेरणी तेवढी जास्त कापणी, तेवढा जास्त मोठा हंगाम, तेवढा जास्त मोठा परतावा प्रभू देण्यासाठी उत्सुक आहे. हेच 5000च्या जेवणामधून दिसतं. किती किती भाकरी होत्या? 5. आणि मासे किती होते? 2. त्या मनुष्या, त्या मुलाचं ते सर्वस्व होतं आणि ते सर्वस्व त्याने दिल्याबरोबर प्रभूने त्यातून 5000 लोकांना अन्न पुरवलेलं आहे. कसं पुरवलं माहिती का? ते सगळे, फार सुंदर वचन आहे, ते सगळे खाऊन तृप्त झाले. फिलिप काय म्हटलं होता? थोडं थोडं दिलं ना, एक एक घास, तरी ते 5 भाकरी 5000 पुरणार नाही. परंतु प्रभूने असा चमत्कार दिला, असा आशीर्वाद दिला की त्या 5 भाकरी 5000 लोकांना भरपूर पोट भरून पुरल्या. आणि मग त्यातून उरलं किती? उरलेलं आहे 12. म्हणून मी मगाशी म्हणालो की आम्ही जेवढं जास्त प्रभूला देऊ, त्या मुलाने सगळं प्रभूला देऊ टाकलं. त्याच्यासाठी ते जास्त होतं. मातेने दिलेली शिदोरी त्याच्यासाठी सर्वस्व होतं, लाख मोलाचं होतं. आणि ते प्रभूला त्याने देऊन टाकलं. आणि प्रभूने विपुल असा आशीर्वाद दिलेला आहे. मग आता आपण पेरणी किती करायची ही निवड देवाने आपल्यावर दिलेली आहे. नो जबरदस्ती. आम्ही एवढंच काम केलं पाहिजे आणि हेच काम केलं पाहिजे असं नाहीये. आम्ही जे काम करतो ते किती प्रमाणात करत आहे याकडे प्रभू पाहत आहे.
मी तरुणांना एकत्र केलेलं आहे, महिला मंडळाला एकत्र केलेलं आहे. आम्ही जे घटक आहोत चर्चेत, ते आम्ही या मंडळीसाठी काम करायला प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून तुमचं क्षेत्र मुलांसाठीच आणि महिलांसाठीच असता कामा नये, तर त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला आमचं कला गुण कौशल्य देऊन सेवा करायची आहे. आमची जे विजन आहे, आमचं जे ध्येय आहे, ते ब्रॉड झालं पाहिजे, ते वाढलं पाहिजे. त्याची क्षमता आम्ही जेव्हा मोठी करतो त्यावेळेला आम्हाला खरोखर आनंद प्राप्त होतो. असं नाही म्हणाले येशू, ज्यांना भूक लागली त्यांनीच येऊन खावं, नाही, जेवढे होते त्या सगळ्यांना, जिथून जिथून ते आले होते त्या प्रत्येकाला त्याने पोट भरून जेवण दिलेलं आहे. आणि त्यामुळे झालं काय की स्वर्गातील देवाने एवढा आशीर्वाद दिला की सगळे लोक जेवण तृप्त झाले आणि 12 टोपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे हे काम करतो ना, हे संतोषाने करायला हवं. ज्याचं हृदय प्रेरणा देतं ना, त्या प्रेरणेनुसार आम्ही सेवा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आम्ही स्वतः प्रभूसाठी उपलब्ध राहिलं पाहिजे. कुठल्या पदासाठी, कुठल्या कमिटीसाठी, कुठल्या मानापानासाठी आम्ही सेवा करू नये. आम्ही इतरांची गरज पूर्ण करू नये. हो प्रियानो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारभारी पण हे करावे लागते म्हणून नाही, तर स्वसंतोषाने आम्ही करावं ही प्रभूची इच्छा. संतोषाने देणारा देवाला आवडतो याचा अर्थ काय पैसेच नाही. तर मला जे प्रभूने कलागुण कौशल्य दिलेले आहे ते मी संतोषाने लोकांना दिलं पाहिजे. आनंदाने लोकांच्या पर्यंत मी ते पोहोचवलं पाहिजे. आणि परमेश्वर आम्हाला आमच्या क्षमतेपेक्षा अधिक देतो हे विसरू नका. कारण मलाकीचं पुस्तक सगळ्यांकडे शास्त्र आहे. मलाकीचं पुस्तक जुन्या करारातलं शेवटचं पुस्तक आहे. 3रा अध्याय आहे आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुम्हा करता वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. तुम्ही किती देणार आहे? 10वा भाग. प्रभू किती रिटर्न मध्ये देणार आहे? किती देणार आहे? जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद. जागा पुरणार एवढा आशीर्वाद प्रभू देतो प्रियाला. फक्त आम्ही 10वा भाग दिला तर कपडात जागा उरणार नाही, धान्याच्या डब्यामध्ये जागा उरणार नाही, एवढा आशीर्वाद प्रभू देतो. देवाचं वचन सांगतो बरं का, मी सांगतो म्हणून नाही, विश्वास करा. इट इज गॉड्स प्रॉमिस. द मोर वी गिव्ह द मोर लॉर्ड रिटर्न्स. प्रभूला देणं हे कधी वेस्ट नसतं, हे कधी फुकट जात नाही. विधवेने 2च तोल्या दिल्या आणि प्रभूने त्या एक्सेप्ट केल्या. त्यासारखं तेथील विधवा तुम्हाला पाहायला मिळते ना. त्या विधवेने देखील त्या सेवकाला स्वतःच्या घासातला घास दे म्हटल्यानंतर तिने तो देऊ केला. ती लॉजिकली थिंक करायला लागली होती, विचार करायला होता, अहो तुम्ही काय मागताय बाळासाहेब, माझ्याकडे एवढंच पीठ आहे, एवढंच कुपीत तेल आहे जे आमच्या माय लेकालाच पुरणार आणि मग आम्ही ते खाऊन मरून जाणार आहे, तुम्हाला काय देऊ, कुठून देऊ त्यातून? म्हटलं नाही 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 नाही, पहिलं आहे ना ते पहिलं मला दे. तिने आज्ञा पालन केलं आणि प्रिया आम्हाला असं पाहायला मिळतं की तिच्या कुपीतलं तेल आणि मडक्यातलं पीठ पाऊस पडेपर्यंत संपलं. विपुलता. प्रभू आम्हाला विपुलता देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियानो, कारभारी पण हे फक्त पैशाचंच नाही, तर प्रियानो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये असतात ना, त्या गोष्टी आम्ही कशा प्रकारे प्रभूसाठी, मंडळीसाठी, गरजूंसाठी त्याचा आपण वापर करतो हे प्रभू पाहत असतो. कारण त्याच्यामध्ये देवत्व आहे, त्याच्यामध्ये धार्मिकता आहे, त्याच्यामध्ये आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, कळवळा आहे. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्तामध्ये असलेल्या श्रीमंती अनुरूप आपण द्यावे आणि उत्तम कारभारी व्हावे ही प्रभूची इच्छा आहे. आणि प्रभू अशा प्रकारे
आपण स्वतःला उत्तम कारभारी म्हणून प्रभू समोर सादर करावं याची तो वाट पाहत आहे. वेळ न दवडता प्रभूने जे आम्हाला दिलेलं आहे, जे आशीर्वाद दिलेले आहेत, नुसते पैशाचीच नाही, इतर सर्व गोष्टी लहान सहान का असेना त्याचे वाटेकरी इतरांना बनवा. नाताळ आला तर आपण स्वतःच कुटुंब घेऊन पायकर हॉटेलमध्ये जातो, हाऊस मजा करतो, पण गरजू व्यक्तींना आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. ज्यांच्या घरामध्ये काही नाही त्यांना बोलवा ना तुमच्या घरी, किंवा घरी नसेल बोलवायचं तर हॉटेलमध्ये बोलवा, जॉईन विथ अस. त्या व्यक्तीला किती आनंद वाटेल. आय सेलिब्रेटेड क्रिसमस विथ हिज फॅमिली. किती आशीर्वाद देईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही धार्मिक दृष्टीने जेव्हा पाहतो ना तेव्हा मन भरून येतं. ख्रिस्ताचं शिकवण किती अनमोल आहे याची जाणीव होते आपल्याला. आणि हेच तर कारभारी पण आहे. आणि याच्यासाठीच प्रभूने स्वतःचं उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. स्वर्ग सुख सोडून तो खाली भूतली आला. आणि संत पौल म्हणतो असली चित्तवृत्ती आमच्या काही असावी. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याच्या यहोवा देवबापा आणि स्तुती करीतो, धन्यवाद देतो. आज प्रभू कारभारी पण याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस. प्रभू आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हाती येतो आणि जे जे काही तू आम्हाला दिलेले आहेस, जे आशीर्वाद दिले, ज्या गोष्टी लहान का असेना पण त्याच्यामध्ये इतरांना आम्ही वाटेकरी करावं म्हणून तू आमच्या अंतर्गत शिकव. आणि एक चांगला विश्वासू प्रामाणिक कारभारी म्हणून स्वतःला तुझ्या समोर समर्पण करण्यासाठी तू आम्हाला संधी दे. प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आमेन.